तर या पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादानं पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची 5 वर्ष सत्ता होती। त्या काळामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 220 पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे 44,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलंय, ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे, झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे, कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्कं घर मिळालं पाहिजे, ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे। अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे। आणि हा सगळा आराखडा तयार करत असताना आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं काम आपण सुरू केलं। खरं म्हणजे देशातली पीपीपी तत्वातली पहिली मेट्रो ही आपल्या पुण्यामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी आपण घेतली। 23 किलोमीटरची मेट्रो आहे आणि आता काम अंतिम टप्प्यात आहे। याच वर्षी या मेट्रोचं लोकार्पण देखील आम्ही करणार आहोत, त्याचं ट्रायल रन आम्ही या ठिकाणी ऑलरेडी केलंय। शिवाजीनगरचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेटेड अशा प्रकारचं एक मेट्रो बस स्टँड असा एक इंटिग्रेटेड मल्टी मॉडेल प्रोजेक्ट तयार करायचा आहे। खरं म्हणजे आम्ही पूर्वीच तो प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता, पण दुर्दैवाने मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर त्याला स्थगिती मिळाली, पण आता त्याला पुन्हा आपण मान्यता दिली आहे आणि पुढच्या काळामध्ये एक अतिशय चांगला मल्टी मॉडेल हब म्हणून बस स्टेशन असेल, मेट्रो स्टेशन असेल, सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी असेल, अशा पद्धतीनं हे काम देखील आपण या ठिकाणी करायचं आहे आणि त्यातनं या शिवाजीनगरच्या भागाचं एक चित्र हे बदललेलं आपल्याला दिसेल। खरं म्हणजे आत्ताच मुरली अण्णा आपल्याला सांगत होते मागच्या काळामध्ये काही लोकांनी विकासाच्या नावावर या पुण्यामध्ये इतकं बिंडोकपणे बांधकाम केलं। आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये युनिव्हर्सिटी रोडचा पूल बांधलेला आपल्याला पाडावा लागला, कारण भविष्याचा विचार न करता केलेलं काम होतं। आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आम्ही पुढच्या 20 वर्षाचा विचार करतोय। पुढचे 20 वर्ष पुण्यातल्या सामान्य माणसाला, गरीबाला, मध्यमवर्गीयाला काय हवंय याचा विचार करून आम्ही पुण्याचं प्लॅनिंग करतोय आणि आता जवळपास 277 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण नवीन पूल देखील बांधलेला आहे आणि लवकरच बाणेरकडे जाणारा पूल देखील आपण त्या ठिकाणी खुला करणार आहे। आपल्याला माहिती आहे की रेल्वे रेंजल्स रेल्वे अंडरपास जो आहे त्याचंही रुंदीकरणाचं काम हातामध्ये घेतलंय। 6 मीटरवरनं 18 मीटर हा आपण करतो, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडीला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर खडकी येथे आपण पुणे मुंबई रस्त्याचं रुंदीकरण केलंय आणि यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिलं, अनेक क्रांतिकारक तयार केले, ते लहुजी वस्ताद साळवे यांचं 115 कोटी रुपये खर्चून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्मारक देखील आपण या ठिकाणी तयार करतो। मगाशी आमच्या अण्णांनी सांगितलं आमच्या वडार समाजाकरता देखील आपण एक आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी तयार केलं। या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आणि आमच्या वडार समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी 15 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी मिळण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण आपल्या या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेला आहे, ज्या माध्यमातून आमच्या वडार समाजातही, आमच्या रामोशी समाजातही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उद्योजक तयार व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। खरं म्हणजे वाढीव बांधकामावर देखील तिप्पट कर लागत होता, तो कर आपण त्या ठिकाणी रद्द केला, नागरिकांना दिलासा दिला आणि विशेषतः मी सिद्धार्थ शिरोळे यांचं मनापासून याकरता अभिनंदन करेन। हा सगळा जो भाग आहे 55% भाग हा झोपडपट्टीचा
आणि निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांचा भाग आहे। या भागामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी आमच्याकडे पाठपुरावा करून जवळपास वेगवेगळ्या प्रकारची 100 कोटी रुपयाची कामं ही पूर्ण केलेली आहेत। पाण्याची असतील, गटारीची असतील, लाईटची असतील। आणि म्हणून आज खरं म्हणजे आपण बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा दुसऱ्या कुठल्याही भागाला मिळाला नाही जो सिद्धार्थजींनी आणला। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सिद्धार्थ शिरोळे यांच्या समोर सगळ्यात पहिले जर कोणाचा विकास असेल तर तो गरीब आणि मध्यमवर्गीय पुणेकरांचा विकास, शिवाजीनगर मधल्या जनतेचा विकास ते करण्याचा प्रयत्न करतायत। आणि मी आज हे देखील सांगण्याकरता आलो आहे